आणि अशा वेळेला कुठलंही पद नसताना त्यांनी प्रभागामध्ये इतकी कामं प्रखर पद्धतीने केलेत, की खरोखरच नागरिक ह्या उमेदवाराच्या बाबतीत समाधानी आहे. इंद्रजित बोंद्रेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं एक बोंद्रे कुटुंबियांचा इतिहास येतोय आणि तो त्यांचा इतिहास हा समाजकारणाचा आणि राजकारणाचा तर त्यांच्यासोबत आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर मला सांगावंसं वाटलं तर महापालिकेची इलेक्शन प्रक्रिया आहे गेली 7-8 वर्षे थंडावलेली आहे. कोरोनाच्या काळानंतर हा बराचसाच विषय थांबलेला आहे. अशा ह्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रशासक नेमले गेले, त्यावेळेला प्रशासक नेमले असतानाही कुठल्या प्रभागावरती नगरसेवकांचं होल्ड नव्हतं. आणि अशा वेळेला कुठलंही पद नसताना त्यांनी प्रभागामध्ये इतकी कामं प्रखर पद्धतीने केलेत, की खरोखरच नागरिक ह्या उमेदवाराच्या बाबतीत समाधानी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो 4 सदस्यीय झाल्यामुळं हा भाग अक्षरशः चंबुकडी परिसरापर्यंत नेऊन पोहोचलेला आहे. अशा प्रभागामध्ये ज्या वेळेला आम्ही पाहणी केली तर आरोग्य सेवा असतील किंवा बाकीच्या इतर ज्या महापालिकेच्या ज्या रस्ते असतील, लाईट असतील, ह्या बऱ्याचशा सेवा प्रखरतेनं आत्ता प्रशासक असल्यामुळं तिथल्या कर्मचाऱ्यांच्यावरती होल्ड नसल्यामुळं त्या चुकीच्या पद्धतीने जायला किंवा त्यांना कोणी बोलणारं नाही आहे. म्हणजे त्यांचा जो मनमानी कारभार व्हायला लागलाय आणि ज्या वेळेला इंद्रजित बोंद्रे साहेब निवडून येतील निश्चितच सगळ्या प्रभागाचं नंदनवन केल्याशिवाय ते शांत राहणार नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.